हॅलो सगळ्यांना. तर कसे आहात सगळेजण. तर इथं बघा, तुम्हाला मी काल सांगितलं होतं इकडं रॅम्प बनवणार आहेत. तर शेवटी हा रॅम्प झालेला आहे बघा. रुंदीला खूप जास्त मस्त झालेला आहे. पोरी खूप मस्त उतरतात आहे आता, अजिबात पडत वगैरे नाही. पायऱ्या आम्ही काढून टाकल्या आणि हा गाडी पण वरती जाईल असा रॅम्प बनवलेला आहे. तर चला आपण आता घरात जाऊ. आणि हे ना, हे बघा झाडं पण लावलेले आहेत आणि हे डेकोरेशनचं सामान आहे. आणि हा तुम्हाला मी काल दाखवलेला आमचा दरवाजा. तर हे बघा, हा आहे आमचा दरवाजा. तर बाहेरून आहे ना, दरवाजा लावल्यानंतर हा दरवाजा असा दिसतो. तर तुम्हाला आमचा दरवाजा जर का आवडला असेल ना, तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला, मला कस्टमर पण आले, म्हणजे कारागीर पण आहे ती आणि नातेवाईक पण आहे. कारण का तिची मुलगी जी आहे ती आता मी माझ्या भावाच्या मुलाला केलेली गेली 2 वर्षापूर्वी. हाय, हॅलो मैत्रिणींनो. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 9 वाजून 5 ते आहे ना, म्हणजे थंडी खूप आहे आणि वेळही मिळालेला नाही आहे. दिवसभर आज कस्टमर होतं साड्या घेण्यासाठी. मग वेळात वेळ काढून मग मी जास्त करून साडी दाखवण्यात वेळ गेला आणि खूप दिवसाच्या त्या वाट बघत होत्या माझी, म्हणून मग त्यांना साडी दाखवण्यात वेळ गेला. आता ना, एक कस्टमर खूप दिवसाचा चक्रा मारत आहे. तर त्याचा 4 टक्सचा, म्हणजे हा बघा, हा ब्लाऊज जो आहे तो आपण कट केलेला आहे 4 टक्स. तर आता मी बसणार आहे ब्लाऊज कटिंगला. आणि इकडे आहे ना, तुम्हाला तर बोलले काम चालू आहे रूमचं, तर थोडाफार पसारा आवरून आणि म्हटलं थोडंसं झाडून घेतलं आहे. सगळं जे वाळू वगैरे आहे ती एका साईडला लावली कचरा, आणि मशीनला थोडीशी जागा केली. मशीनवरचं सगळं कपडे वगैरे बाजूला, म्हणजे झाकून ठेवलेलं बाजूला केलं. आणि एका कस्टमरचा ब्लाऊज होता तो आज दिला. कटोरी ब्लाऊज होता, 3 पीस कटोरी ब्लाऊज, डबल कटोरीचा. आणि साईज पण खूप हेवी होती. तर ही ती साईज डायरेक्ट 44 होती, म्हणजे 44. त्याच्यामुळे आणि त्यांना आहे ना लगेच, म्हणजे माझ्याकडे असे कस्टमर असतात की तुम्हाला दाखवायला सुद्धा ब्लाऊज कधी कधी मला मिळत नाही, की असे हँगरला टांगलेले खूप सारे ब्लाऊज आहेत. आणि मग इकडं ब्लाऊज शिवला होका लावपर्यंत कस्टमर लगेच घेऊन पळणार. असे पण ब्लाऊज म्हणजे कस्टमर आहेत माझ्याकडे. तर आता हा 4 टक्सचा ब्लाऊज कट केलेला होता. तर आता तुम्ही जोडून घेणार आहे. बघू आता किती वेळ लागतो आहे. तुम्हाला तर माहिती आहे मशीन काय एवढं, म्हणजे आपला वेळ खूप वाचवते. तिच्यावर बसलं की सगळं माणसाचं, म्हणजे शीन वगैरे सगळा जातो मशीनवरती. आणि अगदी आवडीचं काम आहे. आवडीच्या कामाला कधीच कंटाळा येत नाही. दुखत असलं तरीसुद्धा आता थोडं थोडं बरं वाटतं आहे. पण अजूनही थोडंसं आवाजात चेंज नाही आणि थोडासा खोकला पण आहे. गारवाच एवढा आहे ना, की भयंकर गारवा आहे. जे कोणी आमच्या भागातले असतील ना, त्यांना माहिती आहे की आपल्या इकडे किती थंडी आहे ते. त्यांनी नक्की कमेंट करा की कुठे थंडी जास्त आहे महाराष्ट्रामध्ये. असे 2-3 ठिकाणं आहेत की जास्त थंडी आहे तिथं. तर शेक पण केलेलं आहे आपण. आणि तुम्हाला मला हीटर पण दाखवायचं होतं. मागच्याच व्हिडिओमध्ये मी बोलले होते तुम्हाला हीटर दाखवते. तर हीटर पण दाखवते मी तुम्हाला लगेच. आणि इथे शेक केलेला, पण तिकडं हॉलमध्ये ना थोडासा धूर होत होता, म्हणून मग मी ते शेक आता तो थंड झालेला आहे थोडासा, आणि मग तो मी इकडच्या रूमला आणून ठेवला आहे. तर चला तुम्हाला दाखवते पसारा, म्हणजे किती आवरलेला आहे आणि काय काय झालेलं आहे. चला. तर पहिल्यांदा बघायचं आहे, हे बघा हे हीटर. तर हे ना रूम हीटर आहे. आणि म्हणजे थोडाफार का होईना फरक पडतोय. आणि रात्रीचं जर काही लावलं ना, मग थोडंसं हवेतला गारवा कमी होतं आणि थोडीशी घरामध्ये गरमाई येते. तर हे असं हीटर जे आहे ते मी गावावरून आले ना त्याच दिवशी संध्याकाळी आणलेलं आहे, म्हणजे आणायला लावलं. तर अशा पद्धतीचं हे हीटर आहे. तर असे 2 हीटर आहेत. तर हे कसं आहे, हे उभं हीटर आहे आणि दुसरंवालं जे आहे ना ते आडवं आहे. सेम हीटर, फक्त आडवं आहे. तर बघा, इथे घमेल्यामध्ये आहार केलेला होता, म्हणजे शेक केला होता. तर आता तो भिजत आलेला आहे. तर तो मी इकडे आणून ठेवलेला आहे, जेणेकरून इकडे आता काम चालू आहे. ओलाव्यामुळे ना डास वगैरे असतात. आणि हा बघा हा पसारा, हे बघा इथे मी सगळं झाडून वगैरे घेतलं आहे. आता हे काम पूर्ण झाल्याशिवाय हे क्लीन पण करता येणार नाही आहे. सगळंच्या सगळं हे बघा, इकडे मी सगळं झाडून घेतलं आहे. हे बघा, इथं मी सगळं झाडलं आहे. आणि इकडे कचरा लावलेला आहे बघा. रात्रीचा कचरा पण आपण भरत नाही. आणि ही चौकट जी आहे ना, ही बसवलेली आहे. असं मी आत्ता झाडलं 8:30 वाजता. 2-3 घास जेवण केलं आणि लगेच मशीनवरती आलेली आहे. मला असं झालं आहे की कधी हे परत एकदा, म्हणजे काम वाढलेलं आहे. अगोदर कसं नवरीचे कामं होते ना, त्याच्यामुळं ते कामं करण्यात वेळ गेला. 4 दिवस माझे माहेरी गेले. आणि आता परत एकदा ज्या आधीचे पेंडिंग काम आहे. तर बघा, हा 4 टक्सचा ब्लाऊज रेडी झाला का तुम्हाला मी लगेच दाखवते. आणि हे बघा, हा ब्लाऊज जो आहे तो रेडी झालेला आहे. तर कॉटनमध्ये ब्लाऊज आहे हा. आणि हा
हे आजींचा आहे एका, म्हणजे ज्या मावशी येतात ना माझ्याकडे त्यांच्या आईचा आहे. आणि हा ब्लाऊज आहे ना दिवाळीचा ब्लाऊज आहे. त्या आजींना वाटतं आहे की माझ्या लेकीने मला साडीच घेतली नाही. पण मग फायनली म्हटलं आता खूपच दिवस झाले म्हणून तो बनवला आहे आता. आणि त्याच्यानंतर हा ब्लाऊज जो आहे ना तो पण आपल्याला स्टिच करायचा आहे. तर बघू आता त्याला किती वेळ लागतो आहे. तर मी तुम्हाला ब्लाऊज झाल्यानंतर दाखवणारच आहे. तर हा काठपदर साडीवरचा ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कट. हा दुसरा पण ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे आपण. आणि आता आहे ना हे बघा मशीन लावून फिटर लावून इकडं काम पण अजून बाकीच आहे. आणि ब्लाऊज कंप्लीट हा दुसरा झाला. मगाशी जो दाखवला तो एक. आणि हे बघा मालाचं पार्सल आलेलं आहे. तर हिचं चाललं होतं कधीचं मी खोलते म्हटलं चल खोलून घे मग. तर तुम्हाला साड्या पण दिसतील आता ह्याच्यात. खूप मस्त मस्त साड्या आलेल्या आहेत. कोणाला जर का घ्यायच्या असतील तर नक्की व्हिडिओच्या खाली तर तुम्हाला मी बुकिंग नंबरसुद्धा देईल. कोणाला पाहिजे असतील तर नक्की कळवा. तर ह्याच्यामध्ये ना कल्याणी कॉटन गडवाल आणि डिझायनर साड्या, पैठणी साड्या अशा साड्या आलेल्या आहेत. तर बघ बॉक्स आपण ओपन करतो आहे. प्लस लोटस पैठणीसुद्धा आलेल्या आहेत त्याच्यात. आणि सिंथेटिकमध्ये सुद्धा साड्या आहेत. स्कार्फ पण आलेले आहेत, म्हणजे स्ट्रोल आलेले आहेत. जे स्टोल बांधतो ना आपण ते आलेले आहेत. तर हे बघा ह्या आहेत कॉटन गडवाल साड्या. तर बऱ्याच जणींच्या ऑर्डरच्या साड्या आहेत आणि आता अजूनही खूप साऱ्या ऑर्डर येतात आहे. तर तुम्हाला जर का घ्यायच्या असतील तर नक्की मला कमेंट केलं ना तर मलाही कळेल की तुम्ही इंटरेस्टेड आहात म्हणून. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, साड्या कशा आहेत, सगळं कमेंट करून सांगायचं आहे. आणि आत्ता रात्रीचे 10 वाजलेले आहेत मैत्रिणींनो. आणि आम्ही हे पार्सल खोलत आहोत. म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करू. तर बघा हे आहेत स्टोल जे बांधतो ना आपण ते. तर संपूर्ण 2.5 मीटर आणि प्युअर कॉटनच्या आहेत. आणि कोणाला जर का म्हणजे साड्या घ्यायच्या असतील ना तर 1250च्या पुढे जर का तुम्ही साडी घेतली तर त्याला आपण फॉल बेडिंग पण करून देतो. तर हे बघा ह्या लोटस पैठणी आहेत, काही ऑर्डरच्या म्हणून ह्या साड्या आहेत. तर एवढा सगळा स्टॉक जो आहे तो आत्ता आपण आणलेला आहे. तर कशा वाटल्या मैत्रिणींनो साड्या नक्की कमेंट करा. साड्या आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. आपल्या ज्या नवनवीन मैत्रिणी आहेत त्यांना साड्या आवडतात त्यांनी ना नक्की व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि इथे बघा काही इनरवेअर्स पण आणलेले आहेत. तर चला सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.